आणि कमी बुद्धीची माणसं नेहमी धर्मविरोधी वागतात. हे कधी ठाण्याचं ज्यांना ज्यांना बुद्धी नाही ना ती माणसं धर्माच्या विरुद्धच बोलणार. आणि दोन-चार येडे आपल्यातले त्यांचं खरं मानणार. असा घोटाळा आहे. उत्तर सुरू झालंय. करंट लागला. 15वा अध्याय असं म्हणतो, देव देवळात नाही, देव लाकडात नाही, देव बोंबलत हिंडत नाही, देव उपास करणाऱ्याच्या बापाला भेटत नाही, खानदानीत भेटत नाही. पुढे सांग का, आपण सगळी जण एका देवाची लेकरं आहेत आणि देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. देव आहे का तुझं तू ठरव ना. आम्ही ठरवू ना काय करायचं ते. तुकाराम महाराज आमचा बाप आहे, ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहे. आम्ही ठरवू ना त्यांची समाधी संजीवनी का काय. आम्ही ठरवू ना त्यांचा गाथा बुडालाय का तरंगलाय ते आम्ही ठरवू ना. तू कोण. आयुष्यभर सासरवाडीचं कल्याण करीत आला आणि तू आमच्या गाथ्याकडे डोकं लावितो. आम्ही ठरवू ना. आम्ही विचारलं का तुला दारू प्यातून डोळे का झाकतो विचारलं. चला सुरू झालं. देव प्रत्येकाच्या गेलं बॉम्बाला हृदयात आहे. लाकडं बी राहू दे रे ते कोणीकडे जाऊ दे. एकदा ठोकून घे बरं काय करायचं. हा तुला कोणीकडे ठोकायचं ते ठोक. ते आपल्याला त्याच्यात कळत नाही काही. तुम्ही ठुकठुक केलं का मला वाटतं मा चुकात काय. हा कोणीकडे बी ऐकणाऱ्याचा मूड खराब नाही झाला पाहिजे. हा तुमच्यापैकी सगळे मिळून सांगा बरोबर आहे का. ते त्यांना आडवा पाडलं तुम्ही लगेच म्हणायचं कमी आहे कमी आहे. हा आणि ज्यांना काही कळत नाही तेच म्हणते कमी आहे कमी. लोकांना वाटतं यालाच कळत. लोकांना वाटतं यालाच पाखवादातलं कळत आहे. ते तो राहतोय संबळातला येतोय पाखवादात. विठाला आता लागलाय करंट. आता ऐकणारा करंट लागलाय. विक्षेपना करू विठाला विठाला. आपण सगळे बास आपण सगळी जण एका देवाची लेकरं आहेत. आपला बाप कोणी नीट आहे का. जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, तिथं विठ्ठू नावाचा पाटील आहे आणि तो आपला बाप आहे. मान्य. आणि आपण त्याची सगळी जण लेकरू आहे. फायनल झालं लेकरू आहे. हा तर आपण पांडुरंग आपला बाप आहे, रुक्मिणी आपली आई आहे, आपण तिचं लेकरू आहे. आता उलट फिरू का आपण तिचा अंश आहे. फक्त आपल्याला ज्ञान नाही बस. ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही. काही डोकं लाईत बसू नका. रिटायर झाले काही परमनंट झाले नाहीत. काहींचे पोरं लग्नाला आले बापाला पगार नाही. काही 40 वर्ष झालेत रुपड्या पगार नाही. गाव सर म्हणताय त्याला. काही 10 लाख भरले तर 3,000 घेतात. काही 70,000 सही करतात आणि 30,000 घेतात. काही जूनला परमनंट झाले जुलैला रिटायर झाले. आणि तुम्हाला सांगितलं कोणी शिकलेल्या माणसाला अक्कल राहती. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचा सर्वे करा. शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही. सर्वे करा. शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही. शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही पण बापाला भाकर आहे. शेतकऱ्याची सून सासऱ्याला शिवे देते. शिवे द्यायची नाही काही. मरण कामून मला पुढे घालतो का काय. राहिलाय कसा त्याच्याबरोबरचा एक नाही राहिला घालते तो मड्याव म्हणू दे काही बी पण भाकर आहे. आणि म्हातारा म्हणते थोडी बिघडती बरं का. थोडे हातपाय आपते ती शिव्या बिव्या देती. एखाद दिवशी लईच आलडती पण ते बाय उलटी पोराला म्हणते घाल त्याच्या माड्यावच्या. आणि त्याला म्हणू ढोस. मी म्हणतो ढोस म्हणू नाही तर खोस म्हणू. चहा आहे. त्याच्या पुढचं ऐकलं तर डोकंच बंद होईल तुमचं. 40% सर्व्हिसवाले रिटायर झाल्यावर वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊन का पैशाच्या घमेंडीत धर्मच नाही ना. सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, कव्हाई पा डोळे लाल. सोमवार सोडून सासरवाडी सोडून दैवत नाही. कोणत्याशी नीट बोलायचं नाही. घमेंड. आपण त्याला रामराम घालू आणि त्यानं बायको पावा. एक पोरा इंजिनियर केला तो सासरवाडी राहायला गेला. एक पोरगी परीक्षेला गेली आली नाही मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली ती पेन्शन घेऊन गेली. मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. तो का एक तमाशाला आला तर आला. आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे इकडाही नाही. म्हणजे दिंड्या वाढल्या का म्हणून महाराज.
भजने नाही वाढले, दिंड्या वाढल्यात. अजून 5 वर्षानं या दिंडीवाल्यांना असे दिवस येतील, यांना एकट्याला झेंडा घेऊन जावं लागेल, लोकच नाही. काय झालंय, प्रत्येक मोबाईल बंद करे बरे. तुला मराठी कळत नाही का? प्रत्येक माणसाकडं सुप्त अहंकार झालाय. आपल्याला थोडं पुढं जायचं आहे, अभंग किचकट आहे, कारण अभंग माऊलीचा आहे. आणि भाग्यवान आहे आपण, गोरे साहेबांचं तृतीय पुण्यस्मरण एकादशीला आलं. हा, आणि आजचा योगायोग असा आहे, शिवाय माऊलीची वारीची एकादशी आहे. इथं दोन्ही मुद्दे आला, वद्य वारीची एकादशी आहे आणि एकादशीला पुण्यस्मरण आलं. योगायोगानं तुमचं दर्शन, माझं दर्शन, हाच लाभ. मला तुमचं दर्शन, हाच लाभ. आता थोडं पुढं सरकू आणि खट लावून देतो. त्याचा मुद्दा नीट आहे का? मुद्द्याला थोडं पुढे जातो. ज्ञान सोडून द्या, तो विषय नाही. शाळेतल्या वेळेतलं सोडून द्या, त्याचा काही विषय नाही. मला तुमच्या पुढं एकच मुद्दा मांडायचा होता. आपण देवाचं लेकरू आहे, पण आपण देव नाही, कारण आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आता याचं ज्ञान का नाही? उत्तर, आपण नेमके नाशक्या संसारात राहतोय. संसारात काही दम नाही. आता हे संसार म्हणजे पराक्रम नाही, बावळटपणा झालाय लोकांचा. गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, या काही नवीन गोष्टी आहे का? एखाद्याला मुलगा झाला तर माणसं लगेच आख्या पाहुण्यांना, मला मुलगा झाला बरं का, तो काही गड जिंकला का, एखादा काही क्रांती केली का, काही तुला गिरणी पुरस्कार द्यायचा का? का आतापर्यंत कोणालाच जमलं नाही? तुला एकट्यालाच जमलं का? तो आता बायको गेले म्हणलं पोरग होणारच नाही, थोडं मागं पुढं होईल. पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोरग उताना पडायला लागलं का टेटसला, पोर हसायला लागलं का टेटसला. पोरग तुला हंताना टेटसला ठेवी ना, यानं मला पेसावलं. बायको करणं, बायको करणं, मुलगा होणं, हा पराक्रम नाहीये. जाती देव उभं करून का थांब. हा पराक्रम नाहीये. नर देहात येऊन मालकरी होणं हा पराक्रम आहे. धन्य मी जन्मालो दास विठोबाची दालो, दास विठोबाची दालो, दास विठोबाचे दालो. हा संसार आहे. संसार करणं हे नाही. गाड्या घेणं, बंगले माने कधी ध्यानात ठेवायचं, नाशकाचे ना तो. पण एक ध्यानात ठेवा, ज्यांचं पुण्यस्मरण आहे ना, आपल्या घरात नवरा बायको दोघच राहतात तरी भांडणं आहे. इथं एकत्र कुटुंबाचा आदर्श आहे. हे ध्यानात ठेवा, आपल्या घरात नवरा बायकोचे दोघं जण तरी कोण चपाती भिकीत आहे, कोण पिठलं भिकीत आहे. बसलेले माणसं नाहीयेत, नाहीये. तो म्हणतो भाकर भाजली नाही, ती म्हणते तुला बाहेरची सवय लागली, हांडरसा. पण इथं 50 माणसांचं कुटुंब एकत्र ठेवणं हे सगळ्यात मोठा विचार. माणसं 50 सांभाळायचे महाराज, 50 बरं, 50 विचाराचे 50. आणि ती एक गावच झालं ना. म्हणजे सुरेश भाऊ एक गावाचे करते होते. एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये हा कुटुंब एकत्र राहत नाहीत. 50 समजू नका तुम्ही त्याला. पुढे ऐका माझा मुद्दा. संसार करणं पराक्रम नाही, संसारात माणसं जोडणं पराक्रम आहे. गाडी घेणं, बंगला बांधणं, पोरगा झाला म्हणजे काही विशेष नाही झाला. तुला एका वेळेस एकच झालाय, तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर. तरी तू बावळाटवाणी हे काय. गाडी घेणं, बंगला बांधणं, काही बाया तर म्हणत्या आमच्या तुला लहानाचा लहान आहे ना, तो लहानाचा लहान दिखतो त्याच्या आजासारखा आहे. बावळ्याचा बाजार सगळा. जेवढे त्याच्या आजात गुण होते ना तेवढे त्याचे. मला तर असं वाटतं बाई, कधी असं वाटतं बाई, नक्की पप्याचा बाप आजा परत आला. आता तो फाशी घेऊन मी आला, तो का आला परत येईन. आणि आला तर तूच गाठ घेईन ना, त्याला गावाशी काय घेणार. या सगळ्या लबाड आहेत. 3 गोष्टी सांगा. आपला खिसार काय झाला, जग बुडालं. तुम्ही पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, आपण बुडालो, जग बुडालं. बोलता 3 वर्ष झाले, बोलता 3 वर्ष झाले. उगाच मागचं कुटुंब चांगलं आहे म्हणून ती परंपरा टिकली. एक ध्यानात ठेवा, 3 वर्ष चालता कोरोनाच्या काळाला 3 वर्ष झाले. सुरेश भाऊ सारखं व्यक्तिमत्व गेलं, मागचं कुटुंब चांगलं आहे म्हणून ती परंपरा टिकली. नाही तर बापाच्या नावाचे पैसे बुडवणारी माणसं आहेत.
लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात, पांढरी केस काळी करीतात, मिश्या काढतात आणि स्वतःला शहाणे समजतात. हे त्यांना ठेवा, हे त्यांना ठेवा. दाबून मारला समाज, दाबून. लोक तुम्ही गुलाम झालात, गुलाम. तुमच्या माझ्या अंगात छत्रपतीचं 96 कुडी खानदान रक्त आहे. हे रक्तात लोक विसरलेत. शळपाट झालो आपण, शळपाट. आपल्याला छत्रपतीनं 3 गोष्टी शिकवल्यात. एक, सगळं विका, स्वाभिमान विकू नका. विका. हे गाड्या बिड्या बंगले विकले ना काय फरक नाही. लाचार जगू नका, हे छत्रपतीचं वाक्य आहे. आणि छत्रपतीनं आपल्याला दुसरी गोष्ट शिकवली, बुटाची पॉलिश करून जगा. बरे, बुटाची पॉलिश करून जगा, बुट चाटून जगू नका. आणि छत्रपतीनं आपल्याला तिसरी गोष्ट शिकवली, मोडायला शिका, वाकायला शिका, मोडायला शिकू नका. दुसऱ्याच्या लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या माणसाला काय धर्म कळतो? 32 रुपयाच्या 90वर बदलणारी माणसं काय गाजर धर्म कळत येईल ना. तुम्हालाही बधीर आहे, तुम्हाला काय माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. नाही, थोडं पुढं सरकवतो. आपण घुसणारे शब्दात ज्ञान नाही, पण इथं आलोय आपण सगळेजण एका देवाची लेकरं आहेत, पण आपल्याला ज्ञान नाही. कारण आपण राहतोय तो संसारच नाश काय. काय मला एक उत्तर द्या, महिला मंडळ पुरुष मंडळी, संसारात हाय काय? चला बोला, 5 मिनिटं घ्या. काय खरं आहे बोला. फक्त जन्माला येणे, मोठं होणे, शाळेत जाणे, नोकरी लागणे, बायको करणे, तिला पोरगा पैदा करणे, ते मोठं करणे, ते शिकवणे, त्याचं लगीन करून देणे, ती बाईनं बाळातीन होणे, त्याचा नातू आपण, त्याचं पोरगा आपण पाहणे, आपण बाबा होणे, अटॅक येणे, मरणे, दुसरा बाबा तयार होणे. नवीन काय? काही लोक म्हणतात ते माणसं जग सुधारलंय. सुधरू द्या. अजून लोक तोंडानं जेवतात. मग तुला पैशावाला जागा बदलव, चेंज द प्लेस, इकडे बंद कर, इकडे सुरू कर. अरे काय सुधारलं तुम्ही? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे इंद्रिकरचं कीर्तन, आपण खाली आलोय. आणि ते आपण आहे ना घाणीत जगतोय, घाणीत. संसार हा तुकोबरायच्या भाषेत दुःखाचाच आहे, कालही आजही उद्याही. आता पुढे सांगा, संसार म्हणजे लिंबाचं झाड आहे. लिंबाचं झाड, मूळ कडू, बरे, मूळ कडू, खोड कडू, फांद्या कडू, फुलं कडू, पानं कडू, रसई कडू. मग संसार म्हणजे लिंबाचं झाड. काही करा, गाडी घ्या, बंगला बांधा, बायको करा, पप्प्या गुड्डी बंटी स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी हिटर फिटर, यार वापे, चिंगड्या, कांदे, गोण्या, बकरं, अंडे, लाटणं, पळपट, ठुकणी, उशी, तवा, संडा, बाथरूम, किचन ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वर्गळ, उशी, गादी, तक्क्या, नळ्या नळ्या, खांड खोंड, बोंगलं, सुट्ट, हंड, टरफल, नदी. काय सगळं? कारण महाराजांची भाषा आहे. 3 वाक्य आहे का? साखर कशातही घाला, गोडच आहे. कारलं कसंही खा, कडूच आहे. काय आपल्याकडं? आता घुसलो आपण पुढं. ते झाड जे आहे त्याचं उत्तर अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये आहे. ऐका, घरी गेल्या उचकायचं नंबर सकट आपल्याकडे. यया फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलंही नाही, ते झाड वांस आहे. आणि त्या वांस झाडाला आपण पाणी घालतोय. आपण देवाचं लेकरू आहे, पण देव नाही. कारण आपण ज्या झाडाखाली जगलोय ते झाडच वांस आहे. त्या वांस झाडाचं नाव काय? पटापटा बोला. काय? तुम्ही आजारी आहे का? नाही. काय नाव आहे? संसार. त्या झाडाचं नाव काय? पटापटा बोला. संसार. झाड कसं आहे? वान. झाडाला पाणी घातलं खाली काय जातील? कितीला आहे तू? 10वी. सेमी का मराठी? सेमीला आहे का? 10वीला आहे तू आता? फुल पाहिलं तो? फुल 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 कशाचं? झाड फुल कशाचं पाहिलं? अरे कोणत्या झाडाचं फुल पाहिलं? 10वीला गुलाबाचं बरोबर आहे. तसं ते 9वीलाच सुरू होतं. पाहिलं फुलाची भाग किती? मुलांना फुलाला भाग किती? इंग्रजी सांगा मराठीत? मी सांगा इंग्रजी सांगा मराठीत? इंग्रजी सांगा. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम, देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. फुलाला 4 भाग आहेत. बरोबर आहे? तू कितीला आहे? 6वी. बापाच्या बायको टिंब म्हणतात.
तू विचार मला बाप कोणाला म्हणतात. काय महाराज आम्ही खरं बोलतो तर आम्ही आमच्या क्लिपा, आम्ही खरं बोलतो तर आमच्या बातम्या, आम्ही खरं बोलतो तर आमच्या गुन्हा, आम्ही खरं बोलतो तर आमचा गेम. सगळे पालक लोक मला बसलेली उत्तरदार शिकलेल्या बाया बिया सगळ्या फक्त सुशिक्षितपणाचं अवसान आणायचं. आणि तुम्हाला काही बोललं का तुमच्यावर झाला अन्याय, काही झालं का अन्याय, आणि तुम्ही ज्यांच्यावर अन्याय केला ते शब्द बोलती नाही. आणि तुम्हाला काही झालं का शब्दच पाठ केला त्यांनी. अन्याय आणि छळ. आता ज्याचा खरा छळ आहे तो पाणी याच्या आत नळावर बसवतो, अजून कमवून पाणी आहे ना, म्हणजे गारठून मिळाला त्याचा छळ नाही. द्या उत्तर बसलेले सगळे पालक वर्ग. आता फक्त लोक काय मारत, लाईट गेली ना वायरमॅनला घोडा, एसटी उभी राहिली ना ड्रायव्हर ओढून हाणायचा. आता द्या उत्तर मला सगळेजण नुसत्या शहाणपणाच्या भाषा आणायच्या. शाळा सध्या कशा चालू आहे, ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे? सगळे पुढारी कार्यकर्ते उत्तर द्या. शाळा कशा चालू आहे? शाळा कशा चालू आहे? ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे? ऑनलाईन आहे. पोरानं खरं बोलतोय 5-6 जण. तुम्हाला गृहपाठ कशावर येतोय? कशावर येतो रे गृहपाठ तुम्हाला? मोबाईलवर. शाळा कशा चालू आहे? ऑफलाईन. तुम्हाला गृहपाठ कशावर येतो? ऑनलाईन. मग आता 5 मिनिटं शिक्षकाला गृहपाठ लिहून द्यायला वेळ नाही का? वेळ नाही का? मला तुम्ही बसलेले माणसं उत्तर द्या. जाऊ द्या मी गाढवचे. मोबाईलवर गृहपाठ यावा का? मग तुम्ही काय करीत होते इतके दिवस? काय करीत होते तुम्ही? आता लाईट गेली का ड्रायव्हर वायरमॅनला घोडा, एसटी उभी राहिली नाही का ड्रायव्हर वडून हाणायचा. यांचं काय केलं तुम्ही? तुम्हाला मोबाईलवर पाठ येतो का नाही? किती मिनिटाचा? किती? 10वीवाला किती मिनिटाचा येतो गृहपाठ? 10 मिनिटाचा. बरोबर आहे. तू चॅटिंग किती टाइम करतो? लबाड बोलू नको. चॅटिंग करतो का नाही? मित्राशी चॅटिंग करतो का नाही? हां. किती टाईम? 1 तास. तू कितीला आहे? 10वीला आहे. गृहपाठ किती मिनिटाचा आहे? 10. तुझं चॅटिंग किती मिनिटाचं आहे? चॅटिंग करतो ना 1 तास. कोणाशी? आणि असं बोललं का इंद्रिकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, ठोकल्या आमच्या. ही वस्तुस्थिती आहे का नाही बोला? महिला मंडळ हे तुम्हाला मान्य आहे का नाही? मुलाला आपल्याला मोबाईल पासून बाजूला करायचं आहे का गुतवायचंय? बाजूला करायचंय. मग मोबाईलवर जर पोराला गृहपाठ आला नाही तर ते म्हणून चाकणवाले ध्यानात ठेवा. एका चांगल्या माणसाचा अभिष्ट पुण्यस्मरण आहे 3रं. आणि एका चांगल्या माणसाचं, शिवाय शिवसेनेतले पहिले खासदार आहेत, पहिले आमदार आहेत आणि एकत्रित कुटुंबातला माणूस आहे. त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणाला सगळ्या नगरसेवक, सरपंच, विरपंच, बाया बिया नीट आहे का? एक 2-3 दिवसात असा निर्णय घेतला पाहिजे सगळ्यांनी का शालेय परिसरात विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा मोबाईलच बंद पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि हीच खरी सुरेश भाऊंना श्रद्धांजली होईल. तुम्ही जोपर्यंत ह्या पोरांचे मोबाईल चालू ठेवताना वाटूनच होणार. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. तुम्हाला मान्य आहे का नाही बोला? 11 ते 5 यांना मोबाईलवर येतोय गृहपाठ. कशाला अभ्यास करतील? 2.5 वर्षाच्या पोरांना मोबाईल खेळायला तर तुम्ही. आणि मूर्खासारखी म्हणते त्याला मोबाईल दिला ना अका स्वयंपाक होय तो रडत नाही. सांगाय तरी काही वाटतं का? आणि कारबा म्हणे तो ऐकत नाही. ऐकत नाही? ऐकत नाही. 2.5 वर्षाचं पोरगा ऐकत नाही का तुझं? हा 40 वर्षाचा तू या शब्दाच्या पुढं नाही. वाघ होता वाघ, बिबट्या झाला बिबट्या. हा विनोद नाही हो. ही काळाची गरज आहे. लोकांना राग येतो. येऊ द्या, माहिती 30 वर्ष गेले शिव्या खाण्यात. आता राहिलं काय आयुष्य 1-2 वर्ष. पण तुम्हाला जर बदलायचंच नसेल तर उपयोग नाही त्याचा. झाडच वाज आहे. इथं आलो आपण आणि त्या झाडाला खाली काय जातील रे? अरे झाडाला पाणी घातल्यावर खाली काय जातील? काय पोर रे, काय जाईल खाली? अरे मूळ 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 मूळ. झाडाला पाणी घातलं आणि मुळी अज्ञान आहे. आणि आज आपण सगळी लोक अज्ञानात आहे. काय म्हणायचं तुम्हाला? अज्ञान आहे. कुठं आहे आम्ही? कुठं आहे? अरे तुम्ही आणि मी नाथे तोडल्यात. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा गैरहजर आहे. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. लोक फक्त कडक कपडे घालून निंडतात, नाही तर माणसं संपलेली आहेत. तुमचं काय मत आहे?
थोरला भाऊ दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून धाकटा त्याची गाडी वावरातून जाऊन देत नाही. अशी माया पुढे बसलेत आत्ता. मी नावासकट सांगाल, आपलं काम वेगळं आहे. फक्त शहाणपणाच्या भाषा करायचा. तो त्या साहेबाचं काम करतोय म्हणून हा ह्या साहेबाच्या कामाला आडकुटी घालतोय. आपण खाली गेलोय किती याचा विचार करा. आपण वर गेलोय का? पुढे जाऊन सांगा झोंबल तुम्हाला. सुतक न धरेपर्यंत लोक गेलेत. आहेत का नाही बोला? आहेत का नाही? सुतक न धरेपर्यंत लोक खाली गेलेत. हे वरच्यांचं शिका. 3 महिने झाले कसे निवांत आहेत. आहे का नाही एकत्र सगळे? झाले आता 2-4 महिने निघून जातील. कुठे आम्ही? असं वाईट वाटेल तुम्हाला बोलल्यावर. थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ गैरहजर होता. रडला तो. बरे रडला तो. रडला. माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता. मला तर काही पैसे घालायचे काही नव्हतं. माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता. त्यानं बाईशी बोलायचं नव्हतं तर बोलायचं नव्हतं. माझ्या ओट्यावर येऊन बसला असताना तरी मला समाधान झालं असतं. हे बसलेल्या लोकांची चित्र इतके खाली गेले लोक. इतके थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडाय धाकट्याला 9,000 रुपये खर्च आला. इतके खाली. साखरपुड्याचा दिवस म्हणजे मुलीच्या आनंदाचा दिवस नाही. त्या मुलीचा साखरपुडा झाला तर ती मुलगी संध्याकाळी ढालतसा रडली. मला पैसे माझा बापच घालणार होता. दुश्मनी माझ्या बापाची माझ्या चुलत्याची होती. मी काय केलं होतं? मी तरी एक दिवस ते घर सोडून जाणार आहे. मी गावच सोडून जाणार आहे. माझ्या चुलत्यानं माझ्याशी बोलायचं नव्हतं. माझ्याशी जेवायचं नव्हतं. पण माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकावं लागत होती. हे बसलेल्या लोकांची चित्र. खरंय का खोटंय बोला? तुम्ही काहीच बोला. खरंय. आणि ती मुळी जी वाढली ती मुळी कशाची आहे? मुळीचं नाव तुम्ही सांगा. झाड कसं आहे? वाच. मुळी कशी आहे? अज्ञान. बोलत जा. कशी आहे? अज्ञान. आणि आपण कशात आहे? अज्ञान. आणि त्या अज्ञान मुळीला खाली 4 कोंब फुटलेत. मी, तू, तुझं, माझं. मी, तू, तुझं, माझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोत. इकडली अख्खी इकीन. तू जिरीन. तू जिरावली नाही ना मी म्हणा. कोणती मुळे? अज्ञान. सासूचं सुनाचं भांडण झालं ना. सून म्हणती भूक भूक. तुला काय भुकायचं? भूक. मला फक्त कुत्रे मांजर होऊ दे. मग तू ये. आणि मग मी पाहते. नवी नवरी पाहिली ना महिला म्हणलं नवी नवरी. यंदा लय नवरी आल्या. यंदा भाद्रपदात लग्न चालू आहे. मी म्हणतो महिना कोणता असू द्या लग्न करून टाका. मरू दे. ती बी ती पाहिजे नाही. पार्टी जमलं का तांबड्यात लगीन. थांबला तो मेलाच. नवी नवरी पाहिली ना महिला म्हणलं नवी नवरी. इथवर हिरव्या बांगड्या. इथवर तळपायाला मेहंदी. केसाला मेहंदी. इथल्या फटी चमकी. इथं वेगळा कलर. यामध्ये खाचत एक कलर. या भवयांना एक कलर. केसाला असा फुगा. एक बट गालावर. काही वेळेस केस मोकळे. आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. बरं का कोणत्या गुरुजी का होती काय व्याकरण शिकायला काय कळत नाही. पण सिस्टमॅटिक बोलणार. एव्हा तेव्हा केव्हा. कशावर टीममध्ये ती पागलच ती. एव्हा तेव्हा केव्हा. अय्या एव्हा केव्हा. अय्या वाव. आणि येईन त्याच्या पाया पडती. 5-50 रुपये मिळाल्या पाया पडायचे. आणि ती सासू म्हणती जाऊ मोरबाई माझ्या पप्प्याचं उशिरा झालं बरं पण काम लय भारी झालं बाई. वस्तू लई खास मिळाली बाई. मी तर डोळे मिटायलाच मोकळे झाले पहिल्या आठवड्यात. बरं का पहिल्या आठवड्यात. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का तिला विचारायचं कसं काय सांगते आणि काय ऐकते. हाय ते बरं आहे ग बाई. आहे ते बरं आहे. मा पप्प्या पार याडा झाला बाई. माझ्या सपनात नव्हतं मा पप्प्या एवढा बिघडत. पण पार कामातून गेला बाई. आता 2-4 दिवसापासून तर हातरू नाही पप्प्याच टाकीतो. आपलं तर डोक्यात बंद झालं. मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं मा पप्प्याला काहीतरी म्हणा ना केलं. अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात आता. दुःख बांधवली हाय हा संसार. दुःख बांधवले
झाड वांज आहे, मुळी बस फिट झालं. अज्ञान मुळीला कोंब चार, हे खाली गेलं जमिनीत, वर आलं खोड, खोडाला आल्या फांद्या. झाडाच्या वर काय येईल? अरे मुळाच्या वर काय येईल? खोड. खोडाच्या वर काय येतील? फांद्या. आणि या अज्ञान झाडाला 12 फांद्या आहेत. ऐका आता एक एक फांदी पटापटा. 12च्या 12 ऐका. पहिली फांदी आहे काम. एका वाक्यात इंद्र संपला, काम. चंद्राला डाग लागला, काम. रावणाचं काम झालं, काम. विश्वामित्राचं तप गेलं, काम. वालीचा प्राण गेला, काम. रावणाचं काम झालं, काम. विष्णूला डाग लागला, काम. शंकराला डाग लागला, काम. आणि तुमचं माझं वाटोळं झालं, काम. 6 पानाचा पेपर घ्या, 3 पानं बलात्कार आहेत सध्या. अडवले, उडवले, गाठवले, बोकसले, हल्ले, पळवले, फुस लावून पळवले, फुस फुस. आणि आम्हीच दाखवले. बरं, मुली इतक्या बिंडोक झाल्या सध्या. महिला म्हणलं तुम्हाला राग येतो इंद्रिकेचा, येऊ द्या, शिवे द्या. पुरी सध्या चांगल्या पोरांनो प्रेमच करीत नाही. तुम्ही अभ्यास करा ह्या 4 वर्षात. डॉक्टर, इंजिनियर, CA, API, PI अशा पोरांनो पुरी प्रेम करीत नाही. पुरीने नुसता भंगार पोरांनो तडका उठवला, भंगार. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, पोर त्याला बी लागली. आणि पोर काम काय करतंय? हिरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, लोकांच्या मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. काही नट पाहते का त्या डोळ्यात? हसण्यासारख्या लोकांना राग येतो कुशाल इंद्रिकेचा. राग येतो लोकांना. आज या 4 वर्षामध्ये अक्षरशः पुरीने बाप रडवले. आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत. काय म्हणते तुमचं? बोलत नाही. आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार ठरतो. आम्ही बोलतो तर आम्ही घोडे खायचो लोकांशी, आम्ही शिव्या खायचे. आज अक्षरशः पुरी अल्पवयीन आहेत. इतक्या मूर्ख पुरी आहेत. एवढं काही समजत नाही आपल्याला. जो आयुष्यात मध्ये बाप कधी रडला नाही तो बाप पुरीने या 4 वर्षात रडवलाय महाराज. हे बा, संपत्तीला किंमत नाहीये, संस्कृतीला किंमत आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशाने मिळणार नाहीत. काही गोष्टी परमार्थाचा ओलावा लागतो तेव्हा मिळतात. घरांमध्ये परमार्थाचा ओलावा पाहिजे. जो बाप कधी आयुष्य, एकच मिनिटात ऐका, जो बाप कधी आयुष्यात पुरीनो रडला नाही तो बाप पुरीने रडला बाप. ज्या बापानं गरिबीमध्ये दिवस काढले तो रडला नाही, पण पोरगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसाला बोलतो माझी मुलगी सापडून द्या, माझी मुलगी सापडून द्या, माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो फक्त तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी मुलगी सापडून देईल. पोलिसाने मुलगी सापडून आणली तर तो बाप पोलिसाच्या पाया पडला. काय पाया पडला? काय गरज आहे त्याला? पण काय गरज आहे? पण पडला. आणि पाया पडणारा बाप पोलिसाला म्हणला मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने बुडेल, माझ्या काळ्या आईचा व्यवहार करेल. फक्त मुलीनं त्या मुलाचा नाच सोडावा. पोलिसाला सांगितलं माझा बापच माझा दुश्मन आहे. आज बसलेल्या लोकांची चित्र आहेत. एवढ्या खाली बापाला वर मान काढायला जागा ठेवली नाही. आणि वरून पुरी इंद्रिकरला शिवाय देत्या. प्यार क्या चीज है, इंद्रिकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेल्या तर बंगल्या पडून रोजाना जातात. बंगल्यात राहत होती, झक मारीत होती, बंगल्यातून पळून गेली आणि इळा घेऊन दुसऱ्याच्या गावात आणायला जाते. कुडून? बंगल्या पडून. आणि तो बाप रोज बंगल्यात पाहतोय. खरंय का खोटंय बोला? समजत नाही आपल्याला काही. आम्ही ठेका घेतला शिव्या खायचा. आज आयुष्यामध्ये बापाची मुलगी पडून गेली. काय राहिलं तुम्ही? आज 5 किलोमीटरमध्ये मुलगी शाळेत घालणं मुश्किल झालंय. आणि पुरी इतक्या बिंडो झाल्यात का पुरी आपल्या पोरानं प्रेम सुद्धा करीत नाही. आता आपल्याकडचे प्रेम बंद झालं. इथून बाहेरच्या राज्यात गेम खेळत होती. PUBG, इंस्टाग्राम. मेले का हे पोर? आणि हे क्लिपा बिल्पा टाकणारे जे पोर आहेत नाही, मोबाईल बंद केले, हे मोबाईल वापरणारे जे पोर आहेत ना, या नालायकांचा धंदा आहे. यांचा. एखाद्या मुलीचा फोटो काढायचा, तो तिला व्हायरल करायचा, तिच्याकडे 5 लाख रुपये मागायचे आणि चांगले बाप नकाशातून काढून टाकायचे. हा धंदा आहे पोरांचा. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला ना. धंदा आहे ह्या नालायकांचा, धंदा. हे क्लिपा बिल्पा टाकणारे, फेसबुकचे पेज वापरणारे या पोरांनी धंदा काढलाय धर्म मातीत घालायचा. एखाद्या मुलीशी बोलायचं, तिचा फोटो काढायचा, तिला व्हायरल करायचा, तिच्याकडे 5 लाख मागायचे, ती पोरगी वापायची तशी वापरायची आणि आयुष्यातून उखडून टाकायची आणि तिचा बाप डॅमेज करायचा. हा धंदा आहे. तुमचं काय मत आहे?
आणि पुरींना लाजा नाही. पोरानं फोन मागितला का दिला, पोरानं हॉटेलला नेलं का गेली. लाजच नाही ना, लाजच नाही. पोरानं मोबाईल दिला मागितला देऊन टाकला, पोरानं बॅलन्स टाकला घेतला, पोरानं गाडीवर बसवलं नेलं आणि वरून बाटा काय मोबाईल बंद कर दे काढून घेतो. द्याल कामाला लावून मला माया हाय तेच लपडे मिटानं, मी मेलोच मिटणार माय लपडे मला. आणि वरून बातमी कशी माहिती का पेपरला, फुस लावून पळवले. आम्हीच दाखवतो तुम्हाला, प्रयोग दाखवतो इथल्या इथं. सरळ बसेल तुम्ही चौघजण, ए बरे तुम्ही चौघजण सरळ बसा, 5 जण बैठे बैठे साव. हे सावधान आहे का? साव, रिलॅक्स, साव. आता हे तुम्ही 5-6 जण आणि तुम्ही 2-3 जण. साव, सावधान आहे. साव, रिलॅक्स, साव. आणि आता तुम्ही एवढ्या पोरांनी उत्तर द्यायचं. तुम्हाला प्रयोग दाखवतो इथं, घाबरायचं नाही. पोरांनो अशी तक्रार आहे का, बरेचशा पोरींची अशी तक्रार आहे का त्याने मला फुस लावून पळवले. कोणाची तक्रार आहे? आवाज कमी येतोय मुलीची. पोराने मला फुस लावली आणि लग्नाचे आमिष दाखवले आणि मला फुस लावून, जोरात बोला, फुस लावून पळवले. आता उत्तर द्या पोरांनो. गाडीवर बसला तो पोरगा आहे, गाडी चालवायला कोण आहे? अरे जोरात बोला ना. पोरगा. मागं कोण बसली? पोरगी. घाबरू नका. ती बसली का त्यानं बसवली? घ्या घ्या. आता हे मी बोललो असतो तर माझा गेमच केला असता तुम्ही. हां, यांचं काय वाकडं करणार तुम्ही? ती बसली का त्यानं बसवली? जोरात बोला. ती बसली करेक्ट. बरं, तिनं त्याला नादी लावलंय का त्याने तिला? तिनं त्याला. बरं, तिनं मेसेज टाकला होता का त्यानं? घ्या, एवढंच आहे. तिनं म्हणते तुला आलतं का एखादा? आपले दिवस बोगस गेले रे, बोगस गेले. ही स्थिती आहे. आणि याला कोण आहे? येडगा मदान केवळ पंचानन. केवळ पंचानन, येडगा मदान केवळ पंचानन. कामाजी गोटवाल याने नागविने बहुता. कामाजी गोटवाल याने नागविले बहुता. हात वाचवता तर हला हला. अरे हराची आबरू घेता भैया हिंद्याला. येडगा मदान केवळ पंचानन. येडगा मदान केवळ पंचानन. केवळ पंचानन, केवळ पंचानन. केवळ पंचानन. येडगा मदान केवळ पंचानन. येडगा मदान केवळ पंचानन. केवळ काय डीजे लावायची गरज? आत्ताशी पहिली फांदी झाली. काम 12 आहेत. दुसरी फांदी क्रोध, राग. आणि पाया पडून सांगतो, राग आकळा. येडेवाणी करू नका. 2 भावांची शेतीच्या बांधावरून मारामारी झाली. एक मेला आणि एक आत गेला. वावर कोण नांगरायचं? मेला तो उठणार नाही आणि आत गेला तो बाहेर. आता एखाद्याला म्हणलं तुला 5 लाख देतो इंद्रिकर भोकस,
तो मुक्षील इंदुरीकरमध्ये आहे का एक झापडीचा गडी नाही, पण ते 5 लाख खर्चायचे कवा. दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या एक कानफडीत दिली. 50,000 घेतले आणि म्हणला परत असं करू नका. आता एक कानफडीत केवढं बसली. खून करायला काय दुपार लागत नाही, मर्डर करायला काय दुपार लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. राग का हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महिला मंडळ. एक अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. ही रागामध्ये माणसं पुरी तोडतात. विचार करा, तोडायची आहे मुलगी जिवंत. पोरगी ऐकत नाही ना, गाडीवर डोंगरावर न्यायची, तिच्या डोक्यात दगड घालायचा, दगडाने मुलगी मारायची आणि ठेसायची आहे. ओळखू येऊ नये म्हणून तू मुलगी ठेसायची आणि ती गुणीत घालून फेकून द्यायची. पोलीस खातं शोध लावतो तो भाग वेगळा. इथं कापूर जर जळाला तर माणसं टाकून देतात, चहा गरम असला तर माणसं बशीनं पेतात. आज जिवंत माणसं तोडायचे आहेत. हे दोघंच काम करतात फक्त, काम आणि क्रोध. काम आणि क्रोध. मग तो आपलंच उदाहरण ना, 3 महिन्यापूर्वीचं क्लास 1 मुलीची हत्या झाली. क्रोध. पेठेत पोरगा पोरीच्या मागं कोयता घेऊन लागला, क्रोध आणि राग आकळा. आणि हीच सुरेश भाऊंना खरी श्रद्धांजली होईल. 2 मिनिटाचा राग. आणि आता सध्या मारामारीची कारणं काय माहिती का? डिफर का दिला, लाईट का दिली, गाळ का उडवला, आले मारामारीवर. अरे थोडा संयम धरा, संयम धरा. 1 काम, 2 क्रोध, 3 लोभ, 4 मद. मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला लाथ आली, पोरीला पाहिलं मोकळ्याचा आवाज काढेल. सध्या मद इतका बेकार झालाय, दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनातला आनंद लुटता आला नाही, असं बेवड्यांचं म्हणणं आहे. आणि 100 लोकांमध्ये 91 लोक दारू पितात. 91. आणि 18 ते 22चे तर टोटल दारू पितात. टोटल मिशन नाहीत, अशी एवढी दारू. आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या मदापायी वाटोळं झालं. या 4 वर्ष तुम्हाला राग येईल महाराज. 10व्याला जायची सुद्धा लाज वाटते. आज 22 आणि 30 वर्षाच्या पोरांना मरायचं. कोणत्या ओव्या घ्यायच्या 10व्याला? 10व्याच्या प्रवचनाला ओवी कुठे ज्ञानेश्वरी दारुड्याच्या. रविवार कॉलेजला सुट्टी असली का पैसे आहेतच. 70-70 हजाराची पल्सर आहेत. 2-4 मित्र बोकांडी घ्यायचे, चालले डोंगर फिरायला, कपडे काढायचे, उतरा पाण्यात आंघोळीला. लोक म्हणतात पाणी खोल आहे, मी नदीच्या कडाला जाल, मला ये नाही. मला शिकतो का? गेला वाहून. काही ओवी कुठे? त्याच्या 10व्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं. कोणती ओवी आहे? मला ओव्या तरी सांगा तुम्ही. अक्षरशः या 4 वर्षामध्ये बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. इतक्या वाईट परिस्थिती झाल्यात. पहिली फांदी आहे काम. नावं सांगतो म्हणजे मला पुढं सरकायला. पहिली फांदी आहे काम, दुसरी फांदी आहे क्रोध, तिसरी फांदी आहे लोभ, चौथी फांदी आहे मद, 5वी फांदी आहे मत्सर आणि 6वी फांदी आहे अहंकार. किती झाल्या? 6. आता 6 राहिल्या. आशा, इच्छा. आणि 7वी 8वी फांदी तर इतकी नंगाटे. वासना आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनस्ना, तितिक्षा. 6 12. आता 3 वाक्य ऐकायचे म्हणजे पहिला मुद्दा संपेल. अज्ञानाची मुळी तोडा. त्या पक्षाचा आहे तो, त्या साहेबाचा आहे तो, त्याचं काम करतो, हे डोक्यातून काढून टाका. आणि सुरेश भाऊंना श्रद्धांजली म्हणून धर्मासाठी एकत्र या. आज आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत, आज आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आता कीर्तनं कमी करायची आहेत पण धर्म जास्त टिकवायचा आहे. कारण 30 वर्ष आपण कीर्तनं केली, पण आता धर्मासाठी थोडं जगावं लागेल. तुमचं काय मत आहे? आता संकट माणसावर नाहीत, धर्मावर आहे. आणि तुमच्यात माझ्यात भांडण नको. तुम्ही आणि मी एकत्रच पाहिजे तरच धर्म वाचेल. पुढे सांगू का? पक्ष नंतर, नेता नंतर, धर्म पहिला. धर्माची पालना
करणे पाखंड खंडारा करणे पाखंड खंडारा करणे पाखंड खंडारा हो तेज भाऊंना शिदोरीच आई वडिलांची होती आणि आई वडिलांच्या शिदोरीवर माणूस मोठा होत असतो. तिन्ही पोरं उत्तर द्या तुम्ही तिघ जण. तुमची आई तुम्हाला पशायदान शिकवते का? नाही. चला नाही ना. तू कितवीला आहे? आठवीला. शेमी का मराठी? शेमी. बर्फाचा गोळा सॉलिड लिक्विड और गॅस? बर्फाचा गोळा सॉलिड लिक्विड और गॅस? गॅस. बर्फाचा गोळा. वॉटर. तू कितवीला आहे रे? तो मागच्याला आणा. कितवीला आहे तू? शाळेत कितवीला आहे? अरे अरे तूच माग पाहतो. कितवीला आहे तू? हा, चौथी. तुझी मम्मी तुला पसायला शिकते का? हो. तुला ट्युशन आहे का? आहे. क्लास आहे का? आहे ना. बरोबर आहे. मग तुझी मम्मी शिकेला आहे का? इंग्रजी बोलते का? EBCD येते का मम्मीला? पाडे येतं का मम्मीला? मग ट्युशनची काय गरज आहे? हे ट्युशनचं फॅड इतकं कठीण झालंय महाराज. शाळेपेक्षा दुप्पट खर्च आहे त्याला. तो खर्च येऊ द्या. मरतील ना पोरं. गाडीतून पोरं माझे होते इंग्लिश मिडियमला. मी काढून घेतले. मला जगलेच नसते ते. म्हणलं एकच आहे आपल्याला, झटे नको. अहो काय त्या पोरांची हाल आहे का काय. एवढी कार्टी. थंडी सुरू झाली. 5लाच ते कार्ट आई उचलायची. हो पहाटी. कपड्या सगळं बाथरूम. ते कार्ट म्हणायचं मुती मुती. त्याची आई म्हणायची चेन खोल. ते म्हणायचं अगं झाली. तेवढ्यात एक जण म्हणायचं रिक्षा आली. आय 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 आय. ती एवढं कार्ट, एवढा डबा, ती सॅग, ती बॅग. दया येते. हो दया येते. अशी डांबरीला उभे राहतात गाडी आहे. आणि गाडीत जर बसले ना बाकड्यावर दिसती नाही. टाटा नाही. पोरच दिसणं तर टाटा काय काय. आणि गाडीतून जर उतरलं ना, इंग्लिश मिडियमचं पोरगं काही पहा, गाडीतून उतरल्यावर ते हसणारच नाही. ते नुसतं त्याच्या एकच पाहत राहतं. म्या पाप काय केलंय व ह्या हलकटांच्या घरात जन्माला आलो. अरे मला काही खेळू द्या, उड्या हाणू द्या. हे काय माया बोकांडी आलंय. आणि ते गाडीतून उतरलं का त्याच्या आईला घेत काय शिकवलं बाईनं? वांग शिकवलं बाईनं. काय शिकवलं ना? हे मी एवढ्यांना शिकतोय तरी सुधरानं. ती बाई पोरला काय शिकेल? आता माझ्याकडे शिकायला काय एका वर्गातले का? पहिली ते नदी. आणि काय आलं ते शाळेत. आणि ते शाळेतून आलं 2 घास खाले जाय क्लासला. ते लगेच दप्तर क्लास. क्लासचे उघडा नाही क्लास. बसलं पायरीवर. इकून तिकून क्लासवाला आला. त्याचं काम गाड्याला वाई. 30-35 मिनटं क्लास झाला. आलं पोर उड्या हाणीत घरी. असं सोपा शेटो अंगठा घेतं झोपलं. जेवणही नाही खावं नाही. हे आता आपण शिकलो. आता हे सगळे स्टेजवरचे गुरु कुटुंब शिकलं. तुम्ही बसलेले शिकले. स्टेजवरचे महाराज मंडळी शिकले. अशी शिकलो का आपण? हां काय होतं आपल्या वेळे? 7वीपर्यंत पाटी. तिला साठा नाही. नुसतं खापार. बरं खापराची फोडी तो म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती. थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. मग आपण काय थुकातावा काय एका बोटाने लावित होतो काय? आणि यांना बॅगन सॅगन टिफिन फार वाटुळं करून टाकलं त्यांनी. तू कितीला आहे? 6वी. घड्याळाला काटे किती? घड्याळाला काटे किती? सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो? सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो? हलतच नाही. तू कितीला आहे रे? कितीला आहे तू? 11वी. 11वी आर्टला आहे तू? सायन्सला आहे का? सेमीला आहे का मराठी? म्हणजे विथ फिजिक्स केमिस्ट्री? फिजिक्स केमिस्ट्री विथ बायोलॉजी का मॅथ? मॅथ. साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू. हां तू काय माझ्या धोत्रावर गेला का काय? तुला काय वाटलं याला काहीच कळत नाही का काय?
अरे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू करेक्ट इज इक्वल टू टॅन थिटा. मग एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड but it convert into one form to another form. It is called energy law of conservation. तू 10वीला होतं गेल्या वर्षी. सेमी का मराठी? सेमी. चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter one scientist had 3 rules. What is the name of that scientist? Correct. Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. In chapter number 4, one diagram is as follows. What is the name of that figure? In paper number 1, chapter number 4, right hand rule. What is the name of that scientist? तुला 10वीला किती मार्क आहे? 82. नाही तरी त्या मानानं बरं आहे, सायन्सच्या मानानं बरं आहे. 2-3 गोष्टी तरी सांगितल्या. मी बोंबलतोय रोज. ते 20 मार्क जे आहेत ना शाळेत, ते जर बंद केले नाही ना अख्खा येडा मालवर जाईल, अख्खा येडा. आणि जवळजवळ तेच चाललंय. त्या 20मुळं काय घोटाळा झाला माहिती का? पोराला शाळेत किती पडतात? 20 पैकी 20. आता पाडायचे किती? पास व्हायला किती लागतात? 35. आता किती पाडायचे? 15. 15 पाडायला त्याला सरासरी आहे. हे पोरं कधीच पण नापास नाही होणार ना. तू कितीला आहे? 7वी. हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. ज्ञानेश्वर महाराज मानपुढं ज्ञानेश्वर महाराज. हे टिंब या जिल्ह्यात टिंब नावाची नदी अशी आहे का तिने गाथा बुडवला नाही तारला. इंद्रायणी कोणत्या जिल्ह्यात? खेड जिल्ह्यात म्हणजे. हे तुम्ही सांभाळी त्या कशी काय घरात? पुणे जिल्ह्यात टिंब ह्या ठिकाणी एका हुतात्म्याचे स्मारक आहे. बोलना का बाकीचे? पुणे जिल्ह्यात टिंब ह्या ठिकाणी हुतात्म्याचे स्मारक आहे. ज्या गावात आपलं कीर्तन चालू आहे त्या गावात पुराण प्रसिद्ध टिंब हे भगवान शंकराचे मंदिर आहे. कोणते शोध? पोरांनो, ते सैराट मधलं गाणं कोणतं रे? ते झिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे? आरची. करेक्ट. आणि तो पोरे परशा. करेक्ट. आणि आता ते बोलू द्या त्याला, म्हणजे खऱ्याला दाबून ठेवा. आणि आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं रे? पुष्पा. आणि ते वाक्य काय सगळे संगत म्हणा, झुके का नाही? करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना, आता आली झुमकेवाली. करेक्ट. आता एक आलंय ना नवीन, आला पाटलाचा, त्याने घाटात केलाय. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि ए 12 फांदे आहेत पुढे सरकायचे आपल्याला. मी कुठे गेलो तर काही काळजी करायची नाही. अज्ञानाची मुळी तोडा. आजपासून तुमच्या माझ्यात भांडण नको. धर्म म्हणलं का तुम्ही मी एकत्रच पाहिजे, याच्याशी तुम्ही सहमत आहात? मोबाईल बंद कर दे. एक, अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा, आणि या दोन्ही होटाच्या मध्ये नामाची कुऱ्हाड घ्या आणि 12 फांद्या तोडून टाका. तुम्ही देव व्हाल. ही सुरेश भाऊंना श्रद्धांजली. पण तुम्हाला देव व्हायचं असेल तर तुमच्या घरात माणसं किती आहे? 7. 4च पाहिजे. तुमच्या 4. तुमच्या 8. तुम्ही एकत्र आहे काय? त्या मानानं गण कळ काढले तुम्ही. तुमच्या 4. तुमच्या 4. तुमच्या रे 4. तुमच्या 4. 4च ना. तुमच्या
चाल तुमच्या रे 3 बरं 3 तर 3 चाल. हा संसार चांगला करा आणि हा संसार मला तुमचं परत वाक्य आहे का, अज्ञानाची मुळी तुटेल म्हणजे तोडावीच. हा या पक्षाचा आहे, हा ह्या साहेबाचा आहे, हा ह्या गावचा आहे, हा भेदच नाही. आजपासून अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा, दोन्ही होठाच्या मध्ये नामाची कुऱ्हाड घ्या आणि नामाच्या कुऱ्हाडीनं 12च्या 12 फांद्या ताळून टाका. तुम्ही देव व्हाल. हे ज्ञान मला माझ्या गुरुच्या कृपेनं आलं. मी माझ्या गुरुला हृदयात ठेवलं आणि म्हणून मी माझ्या गुरुच्या कृपेने काय अभंगाच्या शेवटच्या बाप रखुमादेवी वरून मी सांगते सर्वथा. 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 बाप रखुमादेवी आणि महाराज मंडळी कीर्तनाला बसलेले. अभंग खालून वर चाललाय. तुम्ही बरेचशा वेळा कीर्तनकार वरून खाली येतो. आपलं उरफाट आहे, खालून वर जायचं. मग सुरेश भाऊंना श्रद्धांजली वाहताना अजून एक काम करायचं आपल्याला. आपल्याकडं दावे होतात आजपासून नियम चाकणवाले आणि महाराज मंडळी नीट ऐका. दहाव्याच्या प्रवचनाला आजपासून ज्ञानेश्वरी वापरायची नाही. मी आता दीड महिन्यापासून तडका उठवलाय तो. तुम्ही म्हणाल महाराज असं का बोला? का बोला? ज्ञानेश्वरीचे नदीवर अजिबात सोय पाथ्य पाळले जात नाही. प्रवचनाला व्यासपीठ नाही म्हणजे ते ठेवायला नाही. ज्ञानेश्वरी उघड्यावर बुक्का ठेवणारा शुद्धीवर लावणारा शुद्धीवर नाही. अख्ख्या ज्ञानेश्वरीत बुक्का आणि ज्ञानेश्वरीचं प्रवचन रंगात आलं आणि तिकडं कावळा शिवला का लगेच माणसं बाबाला, बाबा कावळा आला, बाबाचे पैसे गुतेल राहत्या. बाबांना लगेच म्हणायचं आता विश्वात्मके देवे तुमच्या पाया पडतो. ज्ञानेश्वरी इतका बारीक ग्रंथ नाहीये का तो कावळ्याने बंद करावा. अक्षरशः 10व्यामध्ये ज्ञानेश्वरीचा अपमान आहे. याच्यावर तुमचं मत काय? बरं पसायदान झालं का लोक निघून जातात. महिला मंडळ चिमुरड पोरग आहे, चिमुरड लहान मम म्हणतंय पाण्याला मम. आपल्याला आनंद होता ना, उत्तर द्या. होतो ना, ते उभं राहिलं आनंद होतो ना, थोडा थोडा पाय टाकायला लागला आनंद होतो ना. होतो का ना, होतो ना. मग बसलेली माणसं जरा महाराज मंडळी संघट नीट ऐका. ज्ञानेश्वरी इतका कवळा ग्रंथ आहे की ज्यांनी लिहिला त्यांचं वय फक्त 16 वर्ष आहे. अभ्यास करा. 16 वर्षाच्या मुलानं बोलणं किती ना. 16 वर्ष म्हणजे कवळच वय आहे ना. कवळं आपल्या पोरानं उडी हाणली, आपल्याला आनंद होतो, आपण त्याचे गाल ओढतो. महाराज तुमची माझी आई ज्ञानेश्वरी आहे, तुमची माझी आई ज्ञानेश्वरी आहे. एक वाक्य सांगू का, तुम्हाला पटणार नाही. ज्ञानेश्वरीची ओवी जर कीर्तनकाराच्या होट्यावर आली तर माऊलीला आनंद होतो. आणि माऊलीला आनंद का होतो माहिती आहे तुम्हाला? माझं मुलगं माझं गुण गात आहे, आईला आनंद होणार नाही. होणार नाही.
15 ऑगस्ट 26 जानेवारी असलं महिला मंडळ आपलं एवढं एवढं पोरग आहे, भाषण कसं करतं त्याला काही घेणं नाही, पण लवकरच उठतं, कपडे बिपडे घालून भाषणाला जातं आणि त्याची ती चिठ्ठी लिहिली राहते, ते पाठ करतं, पाठ करून झोपेतही तेच, उठता नाही तेच, त्याची आई त्याला कपडे बिपडे घालते, तोंडात थोड्या भात घालते आणि ते भाषण ऐकायला पुढं जाऊन बसते. हा, शिक्षक त्याचं नाव घेतो, तेही पुढंच बसून राहते, शिक्षक त्याचं नाव घेतो, त्याला आनंद वाटतो ना, शिक्षक त्याचं नाव घेतो, आता हा विद्यार्थी बोले, ते पोरगं पळत जातं माईकवर आणि लोक पाहिले का ते त्याच्या डोक्यातून जातं. अध्यक्ष मासे पूजे गुरु ग आणि येथे जमलेल्या माझ्या बंधूंनी भगिनीनो, मी तुम्हाला 15 ऑगस्टबद्दल 2 गोष्टी सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावा. टिळक म्हणले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी छडी घेणार नाही, पुढं आठवतच नाही, जय हिंद, पळाले. कोणीच नाही टाळ्या वाजू द्या, त्याची आई वाजिती. कोणीच नाही टाळ्या वाजू द्या, त्याची आई वाजिती. ज्ञानेश्वरी आपली आई आहे, का वाजवणार नाही? का वाजवणार नाही? आपली आई आहे. वा वा. तुम्ही जितक्या ओव्या पाठ कराल तितकी माऊली तुमच्यावर खुश राहील. आता कीर्तनकाराचा आणि हरिपाठाचा संबंध राहिला नाही तर ज्ञानेश्वरीचा काय संबंध? कीर्तनकाराला हरिपाठ येत नाही, बोलायला जावं तर ते म्हणते तुझ्या बापाचं काय जातं. ज्ञानेश्वरी. मग सुरेश भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना तुम्हाला एक काम सांगणार आहे महिला मंडळ, ऐकाल का? सांगू का? तुमचा देवाऱ्यात कोणते देव असतील मला घेणं नाही, पण आजपासून ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवायची. 9 फडके घ्यायचं, 30 रुपयाला तर मिळते, छोटी आहे, घ्या. फुटणार नाही तुम्हाला. स्टेजवरच्या महाराज लोकांना सुद्धा ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. तुमचं काय मत? देवाऱ्यात ठेवा, फडक्यात ठेवा, फुल वाहा, बुक्का वाहा, दर्शन घ्या. वाचू नका, मी वाचा म्हणणार नाही. 8-10 दिवसातून फडकं बदला. तुम्हाला नया अनुभूती आली तर मग बोला. आज आपली लोक ग्रंथाच्या बाबतीत पार, अरे तुम्ही मी भाग्यवान आहे, त्याच्यातले त्यात आमचं जाऊ द्या. तुम्ही इतके भाग्यवान आहे का ह्या जगात पुणे जिल्ह्याने जे जगाला दिलं ते एकाही जिल्ह्याने दिलं नाही दिलं. महाराज काय काय दिलं ऐका. या जगातली पहिली संजीवन समाधी पुणे जिल्ह्याने दिली. या जगातली पहिली संजीवन समाधी पुणे जिल्ह्याने दिली आणि समाधी देणारी बाळ फक्त 16च वर्षाचं होतं. ज्ञानेश्वरी इतकी कवळा ग्रंथ आहे महाराज, इतका कवळा आहे की ज्ञानेश्वरी उचकताना जोरात सुद्धा उचकू नका हो, तिच्यात माऊली आहे. ज्ञानेश्वरी उचकताना जोरात सुद्धा उचकू नका, तिच्यात माऊली आहे. आणि रांगड्या भाषेत वाचू सुद्धा नका, ती माऊली आहे. आता पुढे सांगा, ज्ञानेश्वरीची भाषा आईची आहे आणि हरिपाठाची भाषा बापाची आहे. आणि जगातलं पहिलं संजीवन कोणी दिली? पुणे जिल्ह्यानं. पहिलं वैकुंठ गमन पुणे जिल्ह्यानं. पुढे सांगा, वैकुंठावरून परत येता येतं हेही पुणे जिल्ह्याने दिलं. पुढे ऐका, पुढे ऐका. हुतात्मे सुद्धा पुणे जिल्ह्यानं दिले. रेडा वेद बोलवला पुणे जिल्ह्यानं. भिंत चालवली पुणे जिल्ह्याने. पुढे सांगतो तुम्हाला, स्वराज्याचा निर्माताच पुणे जिल्ह्याने दिला. अरे स्वराज्याचा निर्माता पुणे जिल्ह्याने दिला. यात काय? स्वराज्य हा शब्दच पुणे जिल्ह्याने दिला. आणि आज सुरेश भाऊवर प्रेम करणारा एका कष्टकरी गरिबातला माणूस, पण त्यांचे बंधू आदर्शवादी आहेत. म्हणजे त्यांच्या बंधूंचा सुद्धा आदर्श घेण्यासारखा आहेत. ते त्यांच्या भावांचं काम बरोबर पुढे चालवणार. मग सुरेश भाऊंच्या श्रद्धांजलीला एवढी लोक आले, हीच त्या कुटुंबाची श्रीमंती आहे. हां, आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 25 लाख रुपये लागले असते. मग मला 7-8 लाख द्यायला काय हरकत आहे? तुम्ही उलट म्हणलं पाहिजे, चला इंद्रिकर आपला माणूस आहे, गरीबाला देऊन टाका. हे तुम्हाला वाईट वाटेल महाराज. मी सगळ्या कीर्तनकारांपेक्षा थोडा वाईट का बोलतो? आम्ही तुम्हाला बोललंच पाहिजे. तुम्ही आमचे आहेत निम्म तरी ऐकलंच पाहिजे. आज सुरेश भाऊंना श्रद्धांजली वाहताना ज्ञानेश्वरीची दखल आपण
घेतली. अरे तो बिचारा जर परिसराचं एवढं काम करून गेला, तो बिचारा जर आज देवाची कृपा अवकृपा झाली नसती आणि ते साहेब जर आज राहिले असते तर कामाचा झपाटा याच्या दुप्पट चालूच असता ना. याच्या दुप्पट सुरेश भाऊंचा कामाचा झपाटा चालूच असता. मग एका माणसाला श्रद्धांजली वाहताना ज्ञानेश्वरी देवालयात ठेवायला काय हरकत आहे? या पोरांना पसायदान शिकवायला काय हरकत आहे? मुलांना थोडं मोबाईलपासून बाजूला ठेवा. अहो माणसांनी वाचन बंद केलं आहे, बोलणं बंद केलं आहे, मोबाईल सोडून काहीच करत नाही माणसं. एसटी निघून गेली तरी उभाच होता तो. पुढं चाललो आम्ही. आणि माझ्या गुरुनं मला हे दिल्यामुळं महापरखमा देवरू निवृत्तीने तत्वता सांगितले. आणि ते मला काय व्हावं तो माझा बाबा, तो माझा बाबा, तो माझा बाबा, तो माझा वेळोवेळी बाबा पांडुरंगा, वेळोवेळी बाबा पांडुरंगा, वेळोवेळी बाबा पांडुरंगा, वेळोवेळी बाबा पांडुरंगा, वेळोवेळी बाबा पांडुरंगा. सुरेश भाऊंच्या मागचं कुटुंब तर समाजाची सेवा चालू ठेवणारच आहे, पण आपल्याला सुद्धा बदल करणं काळाची गरज आहे. ज्ञानेश्वरी दाव्याला न्यायची नाही. प्रवचनकार कागदावर वाव्या लिहून आणा, नाही तर पाठ करून या. पण ते लफडण तुमचं काय मत आहे? आणि आता सुरेश भाऊंना श्रद्धांजली वाहताना अजून एक काम करायचं आहे. आपल्या ज्या नद्या आहेत, जरा चाकणकर नीट ऐका. इतिहासातल्या नद्या आहेत त्यांच्याकडे पहा जरा. पार त्या नद्यांचा खेळ झालाय, खेळ. बापाच्या दाव्याला नदी उतरवा, बांगड्या पायात, लुगडे पायात. आजपासून मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही. नाही, खड्डा घ्या, खड्ड्यात राख टाका, त्याच्यावर झाड लावा, श्रद्धांजली होईल. काय त्या नद्यांचा तमाशा झालाय. नदीत उतरानं खेकडं नाही राहिले, मासे नाही राहिले, बांगड्या. आणि तुम्ही सासू मेली का रडतीन, थोबाडवा शितीन, बांगड्या फोडीतीन, इवळतीन, आणि म्हातारीच्या गोदाड्या नदी टाकीत का? ऐ नदी टाकीत बोला, तुला जागा नाही का दुसरीकडे? त्या नदीनं का आथा बुडवलं नाही, तुझ्या सासूच्या गोदाड्या बुडी का? ऐ ऐ बावळ्याचा बाजार सगळा उशियान गोधाड्यान घेऊन चालली थोबाडवाशीत नदीला. आजपासून गोदाड्या नदीत टाकायच्या नाही, म्हातारीच्या गळ्यातलं नदीत टाक. टाकी दे, टाकी टाक ना. ऐ टाक, मणी टाक, मणी, म्हातारीचे मणी. एक मणी गेला तर तो आ घरात याला डोळ्यात बसवलं. या गोष्टी केल्यात पाहिजे, ती काळाची गरज आहे. नद्यांच्या बाबतीत स्ट्रिक्ट झालं पाहिजे.